नमस्कार मित्रांनो, महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी धुरी यांनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर झाला असा आरोप केला। मात्र धुरी यांच्या आरोपावरून आता उद्धव सेनेचे दादर माहीम भागातील आमदार महेश सावंत यांनी धक्कादायक दावा केला आहे। संतोष धुरी यांना मनसेने आणि राज ठाकरेंनी नावरूपाला आणले। राज ठाकरेंनी त्यांना नगरसेवक बनवले। त्याआधी संतोष धुरी यांना कुणीही ओळखत नव्हते, अशी टीका आमदार महेश सावंत यांनी केली। आमदार महेश सावंत म्हणाले की संतोष धुरी हे भरकटलेले आहेत, त्यामुळे काहीही आरोप करायचा आणि पक्ष सोडायचा हा त्यांचा धंदा आहे। राज ठाकरे यांचे त्यांच्यावर फार उपकार आहे। दिल्या घरी सुखी राहा। त्याच्या राजकारणाशी 5 पैशांचा गंध नव्हता। 2012 साली आमच्या 2 शिवसैनिकांमध्ये मतविभागणी झाली आणि अवघ्या 200 मतांनी धुरी निवडून आले। तसेच राज ठाकरेंनी पूर्ण विश्वासाने तुम्हाला तिकीट दिले होते, मात्र तुम्ही तेव्हा कुणासोबत सेटलमेंट केली हे त्यांना विचारा। त्यानंतर लगेच आदर्श नगर मध्ये खोली घेतली, दुकाने घेतली। हा पैसा कुठून आला? मी डायरेक्ट राज साहेबांना बोललो, याला तिकीट देऊ नका, हा पुन्हा सेटलमेंट करेल आणि आपली सीट पाडून टाकेल। एखाद्याला पैशाची चटक लागली तर त्याला पक्षाशी एकनिष्ठता वगैरे काही नसते। आमच्याकडे काही नसताना माजी आमदार सरवणकर यांच्या विरोधात लढलो। आमच्याकडे जिद्द होती, लोकांचे पाठबळ होते, असंही आमदार महेश सावंत यांनी म्हटलं। एकंदरीतच आमदार महेश सावंत यांनी संतोष धुरी यांना चांगलंच फटकारलं। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।